2-3 दिवस झाले मला माझ्या सबस्क्रायबरांचा असा मेसेज येतोय की त्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओवरती 0 पेक्षा जास्त व्ह्यूजच येत नाहीये. 4-5 तास झाले तरी त्यांच्या शॉर्ट्स वरती त्यांना 0च व्ह्यूज दिसतात आहेत. तर असं का होतंय? तुम्हाला सुद्धा कधी असा अनुभव आलाय का? की तुम्ही तुमच्या YouTube चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय. अपलोड केल्यानंतर 4-5 तास तुम्हाला 0च व्ह्यूज दिसतात आहेत. तर असं का होतंय? एरवी रेग्युलर तुम्ही YouTube चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय. तर त्यावरती तुम्हाला 400, 500, 1000, 2000 व्ह्यूज येतात. पण आता सडनली काय होतंय की 4-5 दिवसामध्ये तुम्हाला असा प्रॉब्लेम आलाय का? की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय पण तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला फक्त 0 व्ह्यूजच आहेत. तर असं का होतंय? याचं मी तुम्हाला कारण सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. तर मी आता तुम्हाला हा प्रॉब्लेम काय येतो हे सांगणार आहे आणि याच्यावरचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर असं का होतं की आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ तर अपलोड केलाय पण त्या शॉर्ट्स वरती फक्त 0 व्ह्यूज आहेत. 4-5 तास झाले तरी त्याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसत नाही किंवा एखादं 2 व्ह्यूज आले तरी रेग्युलर तुमचे जे व्हिडिओ व्हायरल होतात तसा हा हा शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होत नाही. तर याचं मुख्य कारण आहे की हा तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट फीडमध्येच गेलेला नाहीये. तर याची मुख्य 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे शॉर्ट्स व्हिडिओ चुकीच्या वेळेला अपलोड केला असेल. दुसरं कारण आहे की तुम्ही तुमच्या या शॉर्ट्स व्हिडिओला चुकीचे हॅशटॅग दिले असतील आणि तिसरं कारण आहे की तुम्ही हा शॉर्ट्स व्हिडिओ पहिला प्रायव्हेट करून तुम्ही शेड्यूल केला असेल. त्यामुळे सुद्धा काय होतं की बऱ्याचदा असे व्हिडिओ शॉर्ट्स फीडमध्ये जात नाही. तर एरवी तर तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ चांगले व्हायरल होतात. पण आता सडनली काय होतंय की असे काही तुम्हाला तुमच्या चॅनलवरती अनुभव येतो की तुम्ही तुमच्या YouTube चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पण खूप वेळ झाला त्याच्यावरती 0 व्ह्यूज व्यतिरिक्त तुम्हाला जास्त व्ह्यूज दिसत नाही किंवा व्ह्यूज आले तरी रेग्युलर व्ह्यूज पेक्षा हे व्ह्यूज खूप कमी असतात. तर हे थांबलेले व्हिडिओ व्हायरल करायचं मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. आपल्या या शॉर्ट्स व्हिडिओवरती प्रयोग करून पाहायचा आहे. तर पहिला प्रयोग आहे तुमचा असा जो कुठला शॉर्ट्स व्हिडिओ थांबलेला आहे त्याच्या टॅग मध्ये तुम्ही जर हॅशटॅग शॉर्ट्स, हॅशटॅग युट्यूब शॉर्ट्स आणि हॅशटॅग शॉर्ट फीड हे हॅशटॅग तुमच्या व्हिडिओच्या टायटल मध्ये आलेच पाहिजेत. जर हे तुम्ही 3 हॅशटॅग टाकले नसतील तर हे 3 टॅग पहिले टाकून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या टायटल मध्ये थोडासा चेंज करा. आधी तुम्ही तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला टायटल दिले होते त्याच्यामध्ये थोडाफार चेंज करून टायटल बदलायचे तुम्हाला ते आणि पुढे तुम्हाला हॅशटॅग शॉर्ट्स, हॅशटॅग युट्यूब शॉर्ट्स आणि हॅशटॅग शॉर्ट स्पीड हे 3 हॅशटॅग कंपल्सरी टाकायचे. तर तुम्ही तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओवरती ही दुसरी ट्रिक वापरून पाहू शकताय की तुमचे शॉर्ट्स व्हिडिओचे थंबलाईन जे आहे त्यामध्ये तुम्ही थोडासा चेंज करायचा आहे. म्हणजे जे आधी थंबलाईन होतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं अट्रॅक्टिव्ह काही थंबलाईन घेऊन तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा सेव्ह करून पुन्हा अपलोड करायचा आहे. ही तिसरी ट्रिक आहे. तुम्ही तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओचे जो कुठला थांबलेला शॉर्ट्स व्हिडिओ किंवा ज्या व्हिडिओला फक्त 0च व्ह्यूज आहेत त्या शॉर्ट्स व्हिडिओचे थोडंसं टायटल चेंज करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये चेंज करायचं आहे आणि टॅग सुद्धा थोडेसे चेंज करायचे आहेत. तुमच्या टॅग मध्ये हॅशटॅग युट्यूब शॉर्ट्स, हॅशटॅग शॉर्ट्स आणि हॅशटॅग शॉर्ट फीड हे हॅशटॅग आलेच पाहिजेत. जर तुम्ही हे असे चेंजेस केले आणि एक असा व्हिडिओ तुम्ही अनलिस्टेड ठेवून एक तासाभराचं शेड्यूल लावून पुन्हा हा री अपलोड करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ. समजा तुम्ही हा व्हिडिओ काल तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला सुरुवातीला फक्त 0 व्ह्यूजच होत्या आणि 4-5 तासानंतर तुम्हाला 10-12 व्ह्यूजच मिळालेले. तर तुम्ही असा थांबलेला शॉर्ट सुद्धा यामुळे बूस्ट करू शकता. तुम्ही तुमच्या तुमच्या व्हिडिओमध्ये या सुधारणा करायच्या. हा व्हिडिओ अनलिस्टेड ठेवायचा आहे. यानंतर हे तुमचं काम झाल्यानंतर 1 ते 2 तासाचं तुम्ही पुढचं शेड्यूल लावायचं आहे. यामध्ये काय होणार आहे हा तुमचा थांबलेला शॉर्ट शेड्यूल लावून तुम्ही पुन्हा रिअपलोड करून सेव्ह केलेला आहे. या वेळात काय होतं युट्यूबला वाटतं की हा नवीनच शॉर्ट तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर युट्यूब काय करतात की त्याचा ऑडियन्स समजून घेऊन त्या ऑडियन्स पर्यंत त्या ऑडियन्स पर्यंत हा तुमचा शॉर्ट फीड मध्ये 1-2 तासामध्ये पोहोचवतो. हा शॉर्ट फीड मध्ये नक्कीच जातो आणि हा असा तुमचा थांबलेला शॉर्ट्स व्हिडिओ यानंतर सुद्धा व्हायरल होतोय. तुम्ही हा जो कुठला शॉर्ट्स व्हिडिओ अनलिस्टेड करून शेड्यूल करून ठेवलेला आहे युट्यूबला वाटतं की हा पुन्हा तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय. तर युट्यूब नव्याने तुमच्या या शॉर्ट्स व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचवतं. तुमचा हा शॉर्ट फीड मध्ये या वेळापर्यंत शॉर्ट फीड मध्ये जातो. याच्या आधी तुमचं जर कुठल्या चुकीच्या वेळेला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड झालाय तर करून त्याच्या योग्य ऑडियन्स पर्यंत हा शॉर्ट व्हिडिओ होतो. यामुळे तुमचा शॉर्ट व्हिडिओ नक्कीच व्हायरल होणार आहे. मी ही ट्रिक तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी तर माझ्या चॅनलवरती आतापर्यंत माझे कुठलं शॉर्ट्स व्हिडिओ जर 0 व्ह्यूज किंवा 10-15 व्ह्यूज मध्येच अडकलेला असेल तर त्यावरती ही ट्रिक वापरून हा पुन्हा रिअपलोड करून व्हायरल करत होतो. आता मी ज्या काही माझ्या 2-3 सबस्क्रायबरांना ही ट्रिक सांगितलेली आहे त्यांनी सुद्धा ही ट्रिक त्यांच्या युट्यूब चॅनलवरती आजमावून पाहिलेली आहे आणि त्यांना रिझल्ट सुद्धा चांगला मिळाला आहे. त्यांचे जसे रेग्युलर व्हिडिओला जे काही व्ह्यूज मिळायचे त्याप्रमाणे या
शॉर्ट्स व्हिडिओला सुद्धा त्यांना व्ह्यूज मिळालेले. त्यांनी मला मेसेज करून ही माहिती दिलेली आहे, म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक सांगत आहे. ही ट्रिक सुद्धा तुम्ही तुमच्या थांबलेल्या शॉर्ट्स व्हिडिओवरती वापरून बघा, तुम्हाला सुद्धा याचा रिझल्ट नक्कीच मिळणार आहे. ही ट्रिक फक्त तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओसाठी आहे. तुमचे जे कुठले थांबलेले शॉर्ट्स व्हिडिओ आहेत त्याच्यावरती तुम्ही ही ट्रिक वापरून तुमचे थांबलेले शॉर्ट्स व्हिडिओ पुन्हा व्हायरल करू शकता. याला आपण बूस्ट करणे सुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तुमचा जर कुठला शॉर्ट्स व्हिडिओ असा थांबला असेल किंवा 0 व्ह्यूज वरतीच अडकलाय, तर तुम्ही ही ट्रिक वापरून तुमचा तो थांबलेला शॉर्ट सुद्धा व्हायरल करू शकताय. तुमचा असा जर शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल झाला तर कमेंट करून नक्कीच मला सांगा. मला सुद्धा तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल झाल्याचा आनंद होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.